ओके, लास्ट लेक्चर आपण घेत होतो ट्रॅक्टरमध्ये, तेव्हा आपण कंपोनंट सगळे पाहिले होते आणि 2 कंपोनंट्स राहिले होते, ते 2 पॉईंट सांगायचे, पीटीओ आणि बेल्ट पुली. ओके, पीटीओ म्हणजे काय? पीटीओ हा शॉर्ट फॉर्म आहे पॉवर टेक ऑफ युनिटसाठी. पॉवर टेक ऑफ युनिटला आपण पीटीओ असं मोस्टली यूज करतात. तर पीटीओ काय आहे? इट इज अ पार्ट ऑफ ट्रॅक्टर ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम, म्हणजे पॉवर ट्रान्समिशनसाठी ह्या पीटीओचा उपयोग होतो. तुमच्या ट्रॅक्टरमधल्या इंजिनकडून मिळणारी जी पॉवर आहे ती तुमच्या वेगळ्या दुसऱ्या मशीनकडे, जे आपण त्याला अटॅच करणार आहे, किंवा दुसऱ्या इम्प्लिमेंटला ट्रान्समिट करण्यासाठी हे पीटीओ यूज केले जातात. It is a common form of mechanical power delivery in middle machine market, and it is a device used for transferring high power and torque from engine to implement. मतलब पॉवर टेक ऑफ युनिट काय करतं? इंजिन कडून इम्प्लिमेंट कडे पॉवर किंवा टॉर्क जे आहे ते ट्रान्सफर करण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत पीटीओ मध्ये? पीटीओ इज कन्सिस्ट ऑफ शाफ्ट, शील्ड अँड कव्हर. आता इथं डायग्राम मध्ये बघा, हा जो पार्ट आहे आपल्या ट्रॅक्टरच्या बॅक साईडला, रेअर साईडला असतो. इथं बघा, ट्रॅक्टरच्या रेअर साईडला हा शाफ्ट आहे पीटीओचा, आणि पीटीओच्या शाफ्टला काय केलं जातं? तुमचं जे दुसरं मशीन असेल किंवा दुसरं जे इम्प्लिमेंट आहे ते ब्लू कलर मध्ये तुम्हाला दिसत असेल तर त्याला कनेक्ट केलं जातं. डिफरंट टाईपचे शाफ्ट्स असतात. आता इथं ही जी इमेज दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे शाफ्ट्स आहेत. तर तुम्हाला मुवमेंटसाठी इथं दिसत असेल शाफ्टची अरेंजमेंट कशी केलेली आहे, की तुमचं टर्निंगसाठी, तुमचं जे इम्प्लिमेंट आपण मागे अटॅच करणार आहे त्याच्या टर्निंगसाठी जे शाफ्टची अरेंजमेंट तशा पद्धतीनं केलेली असते. तर पॉवर टेक ऑफ काय करतं? ट्रॅक्टरच्या इंजिनकडून जी पॉवर आहे ते इम्प्लिमेंटला ऑपरेट करण्यासाठी जे पॉवर ट्रान्समिशनसाठी पीटीओ यूज केले जातात. तर याच्यामध्ये काय काय आहे? शाफ्ट, शील्ड अँड कव्हर. आता जे शाफ्ट आहे, द शाफ्ट इज एक्सटर्नली स्प्लिन टू ट्रान्समिट टॉर्जनल पॉवर टू अनदर मशीन. तर तिथं काय केलेलं असतं? आपल्या ट्रॅक्टरच्या रेअर साईडला एक्सटर्नली तो शाफ्ट तिथं कन्स्ट्रक्ट केलेला असतो. त्यानंतर ए रिजिड गार्ड फिटेड ऑन ए ट्रॅक्टर कवर्स द पॉवर टेक ऑफ शाफ्ट ॲज अ सेफ्टी डिव्हाइस. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं शिल्ड, तर ते शिल्ड काय करतं? तो पीटीओ शाफ्ट जो आहे त्याला कव्हर करण्यासाठी एक रिजिड गार्ड फिट केलेला असतो, आणि त्यालाच पॉवर टेक ऑफ शिल्ड असं म्हणतात. त्यानंतर ॲग्रिकल्चर मशीन्स और इक्विपमेंट्स आर कपल्ड विथ दिस शाफ्ट ॲट द रेअर पार्ट ऑफ ट्रॅक्टर. तुम्हाला सांगितलं की काय केलं जातं? तर ट्रॅक्टरच्या रेअर पार्टला ह्या पीटीओच्या हेल्पने काय केलं जातं? ते मशीन्स किंवा इम्प्लिमेंट जे आहेत ते फिट केले जातात, अटॅच केले जातात. आता ह्यासाठी स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे जे तुमचं पीटीओचं स्पीड असणार आहे. आता काय, इंजिनकडून आलेली जी मेकॅनिकल पॉवर आहे, म्हणजे काय, तुमचा जो पीटीओ शाफ्ट आहे तो रोटेट होणार आहे, म्हणजे त्याची रोटेटरी मोशन जे आहे त्याचं स्पीड किती असायला पाहिजे? 540 + 10 RPM. तर हे स्टँडर्ड्स ASAE ठरवून दिलेले स्टँडर्ड्स आहेत. व्हॉट इज मीन फुल फॉर्म ऑफ ASAE? तर अमेरिकन स्टँडर्ड्स ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कडून जे सांगितलेले आहेत स्टँडर्ड्स, की पीटीओचा शाफ्ट 540 + 10 RPM असायला पाहिजे. ओके, हे पीटीओ आहे. त्यानंतर बेल्ट पुली. बेल्ट पुली सुद्धा आपण इथं पॉवर ट्रान्समिशनसाठी यूज करत असतो, म्हणजे तुमच्या इंजिनकडून वेगळे जे इम्प्लिमेंट आपण अटॅच करतो. तर ऑल ट्रॅक्टर्स आर हॅव्हिंग बेल्ट पुली. बेल्ट पुलीचं फंक्शन आहे टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम ट्रॅक्टर टू स्टेशनरी मशीन्स बाय मीन्स ऑफ बेल्ट. म्हणजे आता इथं पीटीओला कसं होतं? डायरेक्ट शाफ्ट होता, आणि तो शाफ्ट काय केला जायचा? दुसऱ्या मशिनरीला किंवा इम्प्लिमेंटला कनेक्ट केलं जायचं किंवा अटॅच केलं जायचं. आता इथं बेल्टच्या सहाय्याने ते ऑपरेट करतात, म्हणजे दुसऱ्या मशीन जे आहे तर त्याला ती पॉवर कशी ट्रान्समिट केली जाते? विथ द हेल्प ऑफ बेल्ट अँड पुली. म्हणजे ट्रॅक्टरला रेअर साईडला एक पुली प्रोव्हाइड केलेली असते, आणि त्याच्यानंतर त्याला बेल्ट त्याच्यावरती ऑपरेट करून ते काय केलं जाते? पॉवर ट्रान्समिट केले जाते. इथं बघा, इथं ही बेल्ट पुली आहे, त्यासाठी हिचा हा बेल्ट यूज केलेला आहे. इथं पण एक एक्झाम्पल आहे. तर पॉवर ट्रान्समिशन कुठून? ट्रॅक्टरकडून स्टेशनरी मशीनला पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी बेल्ट पुलीचा यूज केला जातो. इट इज यूज टू ऑपरेट थ्रेशर्स, सेंट्रिफ्युगल पंप्स, सिलेज कटर, सेव्हरल अदर मशीन्स. म्हणजे थ्रेशर्ससाठी, सेंट्रिफ्युगल पंप्स वगैरे ऑपरेट करण्यासाठी आपण बेल्ट पुलीचा यूज करू शकतो. त्याचबरोबर सिलेज कटर असतील किंवा आणखी डिफरंट टाइप्सचे मशीन्स. द पुली इज लोकेटेड आयदर ऑन लेफ्ट ऑर राईट साइड ऑफ रेअर साइड ऑफ ट्रॅक्टर. म्हणजे ट्रॅक्टरच्या रेअर साईडला लेफ्ट और राईट साईडला ते काय केलेलं असतं? लोकेट केलेले असतात. द पुली ड्राईव्ह इज एंगेज और डिसएंगेज फ्रॉम द इंजिन बाय मीन्स ऑफ क्लच, अँड द पुली इज जनरली मेड ऑफ कास्ट आयर्न. म्हणजे ही जी पुली जी आहे तर त्याचं ऑपरेशन किंवा पुली कशी ऑपरेट केली जाते? तर विथ द हेल्प ऑफ एंगेजिंग अँड डिसएंगेजिंग ऑफ क्लच. म्हणजे क्लच
ला कंट्रोल करून काय केलं जातं, हे पुली बेल्ट पुलीला ऑपरेट केलं जातं. आणि हे बेल्ट पुली कशापासून बनलेली असते, तर कास्ट आयर्न पासून बनलेली असते. बेल्ट पुली डिफरंट आहे. आता ही जी आहे ज्याच्यावरून हा बेल्ट फिरणार आहे, तर ही पुली आहे आणि हे बेल्ट आहे. बेल्ट तिथं यूज केलेले असतं. समजलं बेल्ट पुली आणि पॉवर टेक ऑफ शाफ्ट. पॉवर टेक ऑफ मध्ये 3 कंपोनंट्स आहेत, शाफ्ट, शिल्ड आणि कव्हर. समजले. अशा पद्धतीने आपला ट्रॅक्टर टॉपिक संपलेला आहे. ट्रॅक्टरमध्ये आपण डिफरंट कंपोनंट्स वगैरे पाहिले होते, ट्रॅक्टरचे डिफरंट टाइप्स बघितले होते. आता तुम्हाला जे प्रेझेंटेशन पाठवल्यानंतर आणखी रीड करायचं आणि जर काय डिफिकल्टीज असतील तर त्या विचारायच्या आहेत. आता नेक्स्ट आहे आपण जे सीड सोईंग मेथड्सच्या पाहिल्या होत्या, सोईंगच्या मेथड ज्या आपण पाहिल्या होत्या, तर त्याचं प्रॅक्टिकल होतं स्टडी ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल आणि कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. म्हणजे सोईंग मेथडमध्ये आपण सीड कम फर्टिलायझर ड्रिल पाहिलं होतं, आठवते का? सीड कम फर्टिलायझर ड्रिल, त्याचबरोबर सीड ड्रिल पाहिले होते आपण, आठवते का? सोईंग मेथडसाठी कंपोनंट सांगा बरं कोणीतरी एखादं, की सीड ड्रिलचे कंपोनंट सांगा. आपण तिथं सेपरेट स्टडी केला होता सीड ड्रिलच्या कंपोनंट्सचा. स्लाइड दिसतीये का? स्लाइड दिसतीये का? अरे कोणीतरी एकाने मेसेज करून सांगा स्लाइड दिसतीये का? हॉपर. अजून कंपोनंट आठवतात का सीड ड्रिलचे? सीड ड्रिल आठवतंय का? सीड मेटरिंग मेकॅनिझम. अजून सीड मेटरिंग मेकॅनिझम मधून सीड कलेक्ट केल्यानंतर सीड कशा थ्रू आपल्या फरोकडे पास केले जातात? पाईप नाही, ट्यूब्स म्हणायचं. सीड ट्यूब्स, राईट. त्यानंतर फरोजसाठी फरो ओपनर्स असतात, फरो क्लोजर्स असतात सीड ड्रिलला. चेन टाईपचे किंवा व्हील टाईपचे क्लोजर्स प्रोव्हाइड केलेले असतात, त्याचबरोबर ओपनर्स असतात, फरो ओपनर्स. ओके, हां, SCR 106. ठीक आहे. तर आता आपण जे सीड ड्रिलचं कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सीड ड्रिलचं मेजरमेंट काय केलं जातं, की तुम्ही आता जे सीड ड्रिलमध्ये सीड प्लेस करणार आहे आणि ते प्रॉपर रेटनी, म्हणजे सीड रेट आपला कंट्रोल करण्यासाठी सीड ड्रिलचं कॅलिब्रेशन करणं गरजेचं असतं. सीड ड्रिल कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल्स मीन्स द प्रोसिजर ऑफ टेस्टिंग सीड ड्रिल फॉर करेक्ट सीड रेट इज कॉल्ड कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. म्हणजे तुम्हाला सीड रेट दिलेला असतो की जे कोणत्या क्रॉपसाठी किती सीड रेट असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय करतो आपण, कॅलिब्रेशन करतो सीड ड्रिलचं. तर त्यासाठीच्या डिफरंट स्टेप्स आहेत. तर पहिली आहे नॉमिनल विड्थ, त्याची फाइंड करायची. डिटरमाइन द नॉमिनल विड्थ ऑफ सोईंग ऑफ सीड ड्रिल. तर त्याला W असं म्हणायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे W = M×S, ज्याच्यामध्ये M इज नंबर ऑफ फरो ओपनर्स, म्हणजे आपल्या सीड ड्रिल्सला किती फरो ओपनर्स आहेत ते M, आणि त्यानंतर S म्हणजे स्पेसिंग बिटवीन फरो ओपनर्स, म्हणजे त्या 2 फरो ओपनर्स मधलं स्पेसिंग किती आहे, तर ते म्हणजे S आहे. तर M×S = नॉमिनल विड्थ ऑफ सीड ड्रिल. समजलं? तर हे W कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रीप ऑफ लँड फॉर अन एरिया ऑफ 1/25 हेक्टर टेकिंग द विड्थ ऑफ सोईंग ॲज कव्हर 1/25 हेक्टर इज W. म्हणजेच W ही विड्थ असताना आपल्या लँडची लेंथ ऑफ स्ट्रीप किती असेल किंवा त्या फरोची लेंथ ऑफ स्ट्रीप किती असणार आहे ते कॅल्क्युलेट करायचे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट केलेला आहे, तर लेंथ इज इक्वल टू काय, आपला एरिया अपॉन विड्थ आहे. पण एरिया इथं काय केलेलं आहे, 1/25 ऑफ 1 हेक्टर सांगितलेलं आहे. तर 1/25 ऑफ हेक्टर म्हणजे किती, 1 हेक्टर म्हणजे
10,000 मीटर स्क्वेअर. तर 10,000 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 400 मीटर स्क्वेअर. म्हणजे 400 मीटर स्क्वेअरच्या एरियासाठी लेंथ ऑफ स्ट्रीप किती, कसं कॅल्क्युलेट करायचं, एल इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, नॉमिनल विड्थ, जे आपण कसं कॅल्क्युलेट केलं, एम इंटू एस, म्हणजेच एम म्हणजे नंबर ऑफ फरो आणि एस म्हणजे स्पेसिंग बिटवीन टू फरोज. ओके. थर्ड स्टेप काय आहे, आता काय फाइंड करायचे, तर डिटरमाइन नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स ऑफ ग्राउंड व्हील, और त्यालाच आपण ड्राईव्ह व्हील असं म्हणतो. तर रिक्वायर फॉर कव्हर लेंथ ऑफ स्ट्रीप एल. म्हणजे जे सीड ड्रिलचं ड्राईव्ह व्हील आहे किंवा त्यालाच आपण ग्राउंड व्हील असं म्हणतो, तर त्याचे रिव्हॉल्युशन्स, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इथं डिटरमाइन करायचे आहेत. तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे एल इज इक्वल टू पाय डी एन. पाय डी इज ए सर्कम्फरन्स ऑफ व्हील. त्याचा काय फॉर्म्युला आहे, पाय डी इंटू एन. एन म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आणि एल म्हणजे काय, आपलं लेंथ ऑफ स्ट्रीप. एल इज इक्वल टू पाय डी एन. आता तिथं काय, एल म्हणजे आपण मगाशी काय बघितलं होतं, 400 डिवायडेड बाय डब्ल्यू. म्हणजे फायनल फॉर्म्युला आपल्याला असं मिळतो की एन इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय डब्ल्यू पाय डी. म्हणजे आता हे एन इथं राहिल्यानंतर हे पाय डी काय होणार आहे, इथं 400च्या खाली, म्हणजे इथं डिवायडेड मध्ये जाणार आहे. तर एन इज इक्वल टू 400 बाय पाय डी इंटू डब्ल्यू हा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सचा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळणार आहे, जे आपण रिव्हॉल्युशन्स पर मिनिटमध्ये कॅल्क्युलेट करत असतो. ही झाली तिसरी स्टेप. त्यानंतर फोर्थ स्टेप काय आहे, आपण आता हे 3 कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर काय करायचंय, जॅक अप द ड्रिल टू दॅट द ग्राउंड व्हील्स टर्न फ्रीली, मेक मार्क ऑन व्हील and corresponding mark at convenient place of body of drill to help the counting revolutions of drive wheel. आता इथं काय करायचंय, तुमचं ड्रिल जे आहे ते जॅकअप करायचंय, म्हणजे त्याच्या खाली जॅक लावून काय करायचंय, व्हील जॅकअप केल्यानंतर काय होणार, ड्रिल जॅकअप केल्यानंतर काय होणार आहे, व्हील्स जे आहेत ते फ्रीली टर्न होणार आहेत आणि त्यावेळी मग तुम्हाला काय करता येणार आहेत, रिव्हॉल्युशन्स त्याचे चेक करता येणार आहेत. आता व्हीलचं रिव्हॉल्युशन चेक करण्यासाठी काय केलं पाहिजे, व्हीलवरती एक मार्क करायचा आणि त्याचबरोबर ड्रिलच्या बॉडीवरती एक मार्क करायचा. म्हणजे जेव्हा तुमचा व्हील रोटेट होणार आहे तर तो मार्क त्याला क्रॉस करेल आणि तशा पद्धतीनं तुम्ही ते काय करायचंय, पर मिनिट, एका मिनिटामध्ये किती रिव्हॉल्युशन्स ते व्हील कम्प्लीट करते. लक्षात येत आहे, व्हीलवरती एक मार्क करायचा आणि ड्रिलच्या बॉडीवरती एक मार्क करायचा चॉकच्या साह्याने वगैरे, आणि ते काय केलं जातं, मग ते फ्रीली रोटेट होतंय आपलं ग्राउंड व्हील. तर मार्क पासून, बॉडीवरच्या मार्क पासून आपण ते काय करायचं, रोटेट करायला सुरुवात करायची आणि त्याचे रोटेशन्स काउंट करायचे. त्यानंतरची स्टेप 5 स्टेपमध्ये काय सांगितलंय, फिल द सिलेक्टेड सीड अँड फर्टिलायझर्स इन सीड अँड फर्टिलायझर हॉपर. सीड ड्रिल असेल तर फक्त सीड बॉक्स असेल आणि जर सीड कम फर्टिलायझर ड्रिल असेल तर तिथं सीड बॉक्स पण असेल आणि फर्टिलायझर बॉक्स पण असेल किंवा हॉपर्स ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय करायचंय, ते आपले सिलेक्टेड सीड जे असेल किंवा सिलेक्टेड फर्टिलायझर जे असेल ते हॉपरमध्ये प्लेस करायचे, फिल करायचे आणि खाली म्हणजे आपले जे ट्यूब्स असतील किंवा त्याला बूट्स आपण म्हणतो, तर ते बूट्सच्या खाली कंटेनर्स किंवा सॅक्स प्रोव्हाइड करायचे. म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रिल ऑपरेट करणार आहे तर तेव्हा ते ऑपरेट होत असताना काय केलं पाहिजे, ते जे सीड्स आहेत त्या कलेक्ट करण्यासाठी खाली सॅक किंवा कंटेनर बूटच्या खाली काय करायचे, प्लेस करायचे आहेत. कारण इथं आपण काय करतोय, कॅलिब्रेशन करतोय, आपण सोईंग करत नाहीये. सोईंग करत असेल तर काय करणार आहे, आपण डिरेक्टली सॉइलमध्ये ते ड्रॉप करणार आहे सीड्स. पण आता इथं आपल्याला काय करायचं, सीड रेट चेक करायचं आहे आणि सीड रेट चेक करण्यासाठी आपण ते जस्ट ऑपरेट करणार आहे. आणि जेव्हा ते सीड फिल करून सीड बॉक्समधून किंवा सीड हॉपरमधून ऑपरेशन सुरू झालेलं आहे आता, तर ते खाली किती केजी सीड्स कलेक्ट केले जातात, तर हे आपल्याला नंतर मेजर करायचं आहे पुढच्या स्टेपमध्ये. तर स्टेप 6 काय आहे, सेट द रेट कंट्रोल ऍडजस्टमेंट फॉर सीड अँड फर्टिलायझर फॉर मॅक्झिमम पोझिशन अँड मार्क दिस पोझिशन ऑन कंट्रोल ऑफ रेफरन्स. म्हणजे सीड मेटरिंग मेकॅनिझमच्या मध्ये तर सीड रेट जो आहे तो कंट्रोल करायचा किंवा ऍडजस्ट करायचा प्रॉपरली आणि ते तो जो मॅक्झिमम पोझिशन जी असेल त्याची ती मार्क करून ठेवायची आहे. त्यानंतर सातवी स्टेप काय आहे, 7th स्टेप, एंगेज द क्लच अँड रोटेट द व्हील ॲट स्पीड एन. आता इथं काय करायचंय, तुमचा क्लच जो आहे तो एंगेज करायचा. क्लच एंगेज केल्याच्या नंतर काय होणार आहे, पॉवर ट्रान्समिशन होणार आहे इंजिनकडून त्या सीड ड्रिलकडे आणि ते सीड ड्रिल ते काय होणार आहे, रोटेट होणार आहे ॲट स्पीड एन. त्यानंतर 8th स्टेप काय आहे, वे द क्वांटिटी ऑफ सीड कलेक्टेड इन कंटेनर. जेव्हा तुमचं सीड ड्रिल आता ऑपरेट होत आहे, क्लच कनेक्ट केलेला आहे, हे आपण पॉवर ट्रान्समिट होत आहे, म्हणजे सीड ड्रिल तर ऑपरेट होत आहे. सीड ड्रिल ऑपरेट होत आहे म्हणजे काय की त्याच्यातून जे आपण हॉपरमध्ये सीड फिल केलेले आहेत ते एक एक करत काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे कुठं, कंटेनरमध्ये किंवा सॅकमध्ये. तर आता ते जे सॅकमधली जी क्वांटिटी आहे सीडची किंवा त्या फर्टिलायझरची, तर त्याचं वेट करायचं आणि त्याचे रेकॉर्ड
ठेवायचं आहे. आपण जे डिफरंट रेकॉर्डिंग आपल्याला मिळणार आहे त्याचं रेकॉर्ड डाटा कलेक्ट करायचा. त्यानंतर कॅल्क्युलेट द सीड रेट अँड फर्टिलायझर रेट इन kg पर हेक्टर अँड रेकॉर्ड द डेटा शीट. आता आपल्याला या जेवढी सगळी माहिती मिळाली त्याच्यामध्ये कलेक्ट झालेल्या सीडला डिवायडेड बाय आपलं एरिया ऑफ लँड किती असणार आहे, तर त्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला सीड रेट मिळणार आहे. 10वी स्टेप काय आहे, 10th स्टेप, इफ द कॅल्क्युलेटेड सीड रेट इज हायर ऑर लोअर दॅन डिझायर्ड रेट of selected crop, repeat the process by adjusting the seed rate control adjustment till desired seed rate is obtained. म्हणजे तुमचं जर सीड रेट जो आहे कॅल्क्युलेट केलेला, तर तुम्ही डाटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे आणि सीड रेट कॅल्क्युलेट केलेला आहे, तर तो सीड रेट जर तुमच्या डिझायर्ड सीड रेटपेक्षा जास्त किंवा कमी येत असेल तर काय करायचं, ही प्रोसेस पुन्हा करायची जोपर्यंत तुम्हाला ॲक्युरेट सीड रेट मिळत नाही. आणि ॲक्युरेट सीड रेट मिळाल्याच्या नंतर तुम्ही ते लँडमध्ये ऑपरेट करायचं आहे. ते सीड ड्रिल तुमचं आता कॅलिब्रेट झालेलं आहे प्रॉपर, आणि त्यानंतर तुम्ही आता काय करू शकता की ते सोईंगसाठी यूज करू शकता. समजलं जर तुम्हाला कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल वरती क्वेश्चन आला आणि राईट डाऊन द स्टेप्स फॉलोइंग इन कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल्स, तर 10 स्टेप्स आहेत. 10 स्टेप्स तुम्हाला बरोबर लिहायचे आहेत. हे आपल्या मॅन्युअलमध्ये पण आहे आणि तुम्हाला हे प्रेझेंटेशन नंतर सेंड करेल. तर समजलं का, पहिली स्टेप काय आहे की तुम्ही नॉमिनल विड्थ फाइंड करायचे. नॉमिनल विड्थचा फॉर्म्युला आहे W = M × S. M is number of furrow opener and S is spacing between furrow opener. Next step आहे find length of strip which is L. L is equal to 400 divided by W. 400 कुठून आलं, तर आपण ही लेंथ ऑफ स्ट्रीप 1/25 हेक्टर साठी काढतो, तर 1/25 हेक्टर इज इक्वल टू 400 मीटर स्क्वेअर. समजलं. थर्ड स्टेप, फाइंड नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स N. N is equal to 400 divided by W pi D. तर इथं फॉर्म्युला आहे एलचा. दुसरा फॉर्म्युला L is equal to सर्कम्फरन्स इंटू रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, पाय डी. तर इथं जेव्हा आपण L is equal to मगाच्या रिलेशनमध्ये बघितलं की 400 divided by W, तर जेव्हा आपण N एका साईडला ठेवल्यानंतर पाय डी काय होणार आहे, तर डिवाइडमध्ये जाणार आहे. तर N is equal to 400 divided by W पाय डी हा आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सचा फॉर्म्युला मिळत आहे. तिसरं स्टेप झाल्यानंतर चौथ्या स्टेपला काय करायचंय, ड्रिल जॅकअप करायचंय आणि त्यानंतर व्हील काय असणार आहे, त्यावेळी फ्रीली टर्न होणार आहे. आणि त्यावेळी काय करायचंय, एक व्हीलवर मार्क करायचं आहे आणि एक आपल्या ड्रिलच्या बॉडीवर मार्क करायचं, जेणेकरून तुम्हाला त्याचे रिव्हॉल्युशन्स काउंट करता येतील. हे चौथं आहे, म्हणजे तुम्ही तिथं रिव्हॉल्युशन्स पर मिनिट काउंट करायचे. पाचव्या स्टेपला काय करायचंय, जे हॉपर्स आहेत, सीड हॉपर किंवा फर्टिलायझर हॉपर आहेत, ते फिल करायचे आणि ते कलेक्ट करण्यासाठी बूटच्या अंडर काय करायचंय, सॅक किंवा कंटेनर प्रोव्हाइड करायचे आहेत. त्यानंतर सहावी स्टेप काय आहे, तुमचं जे कंट्रोल ऍडजस्टमेंट, रेट कंट्रोल ऍडजस्टमेंटमध्ये प्रॉपर रेट कंट्रोल करायचं आहे आणि मॅक्झिमम पोझिशन त्याची फिक्स करायची आहे. फॉर कंट्रोल ऑफ रेफरन्स त्याची एक फिक्स मॅक्झिमम पोझिशन सेट करायची आहे. त्यानंतर क्लच एंगेज करून काय करायचंय, ड्रिल ऑपरेट करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे क्लच एंगेज केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं ग्राउंड व्हील तर रोटेट व्हायला सुरू होणार आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जो तुमचा सीड कलेक्ट होणार आहे सीड सॅकमध्ये किंवा त्या कंटेनरमध्ये, तर त्याचं वेट करायचे. त्या सीड कलेक्टेड सीडचं काय करायचंय, वेट करायचंय. त्यानंतर 9वी स्टेप काय आहे, तर आता फायनल तुम्हाला सीड रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सीड रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर वेट ऑफ सीड डिवायडेड किंवा क्वांटिटी ऑफ सीड डिवायडेड बाय एरिया ऑफ लँड. आणि 10वी स्टेप काय आहे, जर तिथं काही रेट जो सीड रेट आहे त्याच्यामध्ये जर काही क्युरीज येत असतील, लोअर और हायर रेट तिथं येत असेल, तर तुम्हाला ही प्रोसेस काय करायची आहे, रिपीट करायची आहे. सिम्पल आहे. या 10 स्टेप तुम्हाला लिहायचे आहेत आणि फॉर्म्युलेज वगैरे जे सांगितले ते तुम्हाला तिथं लिहायच्या आहेत. तर आता सीड ड्रिल कॅलिब्रेशन वरती तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जातात. तर आता पहिला प्रॉब्लेम काय आहे, कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ सीडिंग 1 hectare of land with bullock drawn seed drill of 5 × 22 centimeter size. The speed of bullock is 3 km/h. Higher charge of bullock is ₹150 per pair. Higher charge of seed drill is ₹75 per day and wage of operator is ₹50 per day of 8 hours. हा असा क्वेश्चन आहे. ह्यांनी काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, कॉस्ट ऑफ सीडिंग किंवा कॉस्ट ऑफ सोईंग. तर आता गिवन काय काय आहे, इथं आपल्याला काय काय दिलं, 1 हेक्टरचं लँड आहे आपलं. सीड ड्रिल कोणतं आहे, बुलक ड्रॉन सीड ड्रिल आहे. त्याची साईज दिलेली आहे 5/22 सेंटीमीटर. आता ही 5/22 सेंटीमीटर जे आहे तेच आपली नॉमिनल विड्थ असते. 5 आणि 22 हे स्पेसिंग बिटवीन फरो ओपनर आणि 5 इज नंबर ऑफ फरो ओपनर्स.
त्यानंतर काय सांगितलंय, स्पीड ऑफ बुलक, स्पीड किती आहे 3 किलोमीटर पर आवर. तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता तेव्हा गिवन लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला नंतर ते सॉल्व्ह करताना सोपं जातं. तर गिवन मध्ये काय काय, साईज आहे 5 × 22 सेंटीमीटर, स्पीड आहे 3 किलोमीटर पर आवर. पुढे हायर चार्जेस, म्हणजे तुम्ही आता हायर केलेलं आहे ते बुलक ड्रॉन सीड ड्रिल, तर त्याचा चार्ज किती आहे, एका पेअरसाठी 150, म्हणजे एका बुलकच्या पेअरसाठी 150. हायर चार्ज 150 रुपीज पर पेअर ऑफ बुलक. त्यानंतर दुसरा चार्ज काय आहे, हायर चार्ज ऑफ सीड ड्रिल, सीड ड्रिल पण हायर केलेलं आहे, तर त्याचा चार्ज किती आहे 75 रुपीज पर डे. आणि वेजेस, म्हणजे जो ऑपरेटर आहे त्याला पण त्याची मजुरी दिली पाहिजे, तर त्याचं 50 रुपीज पर डे ऑफ 8 आवर्स, म्हणजे एका दिवसामध्ये 8 आवर्ससाठी हे चार्जेस लावले जातात. तर आता आपल्याला कॉस्ट ऑफ सीडिंग कॅल्क्युलेट करायचे. तर इथं काय काय दिलेलं आहे, वेज जे आहे आपल्याला, म्हणजे सॉरी विड्थ जे आहे ती 5/22 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 5 × 22 = 110 सेंटीमीटर. त्याचं मीटरमध्ये केल्यावरती काय होणार आहे, 1.1 मीटर. समजतंय, मीटर सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करताना आपण काय करतो, /100. आता एरिया कवर्ड किती, एरिया कवर्ड साठीचा फॉर्म्युला आहे विड्थ इंटू स्पीड. मग आता आपल्याला गिवन स्पीड किती आहे 3 किलोमीटर पर आवर, पण 3 किलोमीटर पर आवरचं मीटर पर आवर मध्ये केल्यानंतर 3000, आणि विड्थ किती दिली आपल्याला 1.1 मीटर. 1.1 × 3000 = 3300 मीटर स्क्वेअर आपल्याला एरिया मिळाला आहे. जो हेक्टरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला काय करतो आपण, /1000. 1 हेक्टर = 1000 मीटर स्क्वेअर. तर त्याचा किती मिळाला आपल्याला, सॉरी राईट 0.33 हेक्टर एरिया आपल्याला इथं मिळालेला आहे. तर आता काय सांगितले, टाइम टेकन पर आवर. जेव्हा हे एरिया कव्हर जो आहे तो कशासाठी आहे, एका तासामध्ये किती एरिया कव्हर होतो ते आपण कॅल्क्युलेट करतोय. एरिया कवर्ड इन 1 आवर असं इथे लिहायचंय, एरिया कवर्ड इन 1 आवर. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, विड्थ इंटू स्पीड. तर ते किती मिळालं आपल्याला 0.33 हेक्टर फॉर 1 आवर. जर एका आवरमध्ये 0.33 हेक्टर कव्हर करत असेल तर एका हेक्टरसाठी, 1 हेक्टरचं लँड कव्हर करण्यासाठी किती तास लागतील, समजलं. तर हे आपण कसं कॅल्क्युलेट करणार, जर एका हेक्टरसाठी 1 / 0.33 हेक्टर, म्हणजेच तिथं 3.03 आवर्स लागतील. लक्षात आलं का, एका तासासाठी 0.33 हेक्टर कव्हर करत असेल तर एका हेक्टरसाठी किती, 3.03 आवर्स मध्ये ते कम्प्लीट करतात. तर आता हे आपल्याला टाइम टेकन मिळालेलं आहे, म्हणजे एवढं तास आपलं वर्किंग झालेलं आहे. आता आपण जी आपल्याला दिलेली कॉस्ट आहे 3, हायर चार्ज असेल, चार्ज ऑफ सीड ड्रिल आणि वेज ऑफ ऑपरेटर, तर हे आपल्याला पर डे ऑफ 8 आवर्ससाठी दिलेली आहे. तर म्हणजे तिन्हीची 150 + 75 + 50 / 8, कारण की ते 8 आवर्ससाठीचा चार्ज आहे. म्हणजे एका तासासाठी आपल्याला 150 + 75 + 50 / 8 = 34.375 रुपीज एका तासासाठीचा चार्ज आपल्याला पडतो टोटल एका तासासाठी. पण आपण काम किती, त्यांनी किती दिलेलं आहे 8 आवर्ससाठी होतं, पण आपण काम किती केलेलं आहे 0.03 आवर्स काम केलेलं आहे. म्हणजे एका तासासाठी जर 34 रुपये लागत असतील तर 0.3 तासासाठी किती लागतील, तर 0.3 × 34.375 = 104.16 रुपीज. समजलं. तर आपल्याला इथं किती कॉस्ट लागणार आहे 104.16 रुपीज. आले लक्षात हा प्रॉब्लेम. काय करायचं, पहिल्यांदा तुम्हाला इथं एरिया काढायचं आहे. एरिया काढण्यासाठी आपल्याला विड्थ लागते. विड्थसाठी आपण काय केलं, दिलेलं गिवन साईजमध्ये किंवा ते नॉमिनल विड्थ काय केलं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं, त्याला काय केलं मल्टिप्लाय बाय स्पीड. तर त्याचा आन्सर काय आपल्याला आलं, एरिया कवर्ड इन 1 आवर इज 0.33 हेक्टर. आणि जर एका तासामध्ये 0.33 हेक्टर कम्प्लीट करत असेल तर एका हेक्टरसाठी किती तास लागतील, तर एका हेक्टरसाठी क्वेश्चन काय कळालं का, कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ सीडिंग 1 हेक्टर ऑफ लँड. म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करतोय 1 हेक्टरसाठी आपल्याला किती कॉस्ट लागेल. तर एका हेक्टरसाठीचा टाइम पिरियड काढला आपण 0.03 आवर्स, आणि 0.03 आवर्सला आपण जेव्हा कॉस्टने मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा आपण कॉस्ट मिळणार आहे. तर पहिल्यांदा 1 आवर्ससाठीची कॉस्ट काढली. 1 आवर्ससाठीची कॉस्ट कशी काढली, तिन्हीच्या कॉस्टचे ॲडिशन करून ते कशासाठी 8 आवर्ससाठीचं होतं, त्यामुळे आपण त्याला / 8 केलं. त्याचा आपल्याला आन्सर मिळाला 34.375 रुपीज.
हे एका आवर्ससाठी मिळालं. आणि एका हेक्टरसाठी आपल्याला किती आवर्स लागत होते? 3.03 आवर्स. आणि त्याला मग आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. आणि येणारं जे आन्सर आहे 104.16 रुपीज फॉर 1 हेक्टर. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड फॉर सोईंग 1.6 hectare by 5 furrow seed drill going 12.5 centimeter deep. The speed of seed drill is 3.2 km per hour and pressure exerted by the soil on the seed drill is 0.42 kg per centimeter square and the space between furrow opener is 10 centimeter and loss in turning is 10%. ओके, गिवन लिहून घ्यायचे पटापट. काय काय दिलाय? एरिया किती दिलाय? 1.6 हेक्टर. नंबर ऑफ फरोज किती आहेत? 5 फरो आहेत. तर नंबर ऑफ फरो 5. M is equal to 5. डेप्थ ऑफ सोईंग 12.5 सेंटीमीटर. स्पीड 3.2 किलोमीटर पर आवर. त्याचंच मीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 3200 मीटर पर आवर. त्यानंतर प्रेशर गिवन केलेलं काय आहे? 0.42 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर काय सांगितलं? स्पेस बिटवीन फरो ओपनर्स किती? म्हणजेच एस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि टर्निंग लॉस 10%. ओके, तर इथं आपल्याला काय फाइंड करायचं आहे? कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड फॉर सोईंग 1.6 हेक्टर. म्हणजे आपल्याला टाइम रिक्वायरमेंट काढायची आहे. तर इथं काय काय आहे? आपण W फाइंड करू शकतो. कसं? तर M इंटू S. M म्हणजे नंबर ऑफ फरो, S म्हणजे स्पेसिंग बिटवीन फरो. तर M आपल्याला गिवन आहे 5, स्पेसिंग पण दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. त्याचं आपण मीटरमध्ये कन्वर्जन केलं 0.1. मग आपल्याला नॉमिनल विड्थ मिळाली 0.5. त्याच्यानंतर फील्ड कपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. फील्ड कपॅसिटी म्हणजेच आपण एरिया कवर्ड म्हणतो. एरिया कवर्ड इन 1 आवर, त्यालाच फील्ड कपॅसिटी असं म्हणलं जातं. एरिया कवर्ड इन 1 आवर आपण मगाशी सुद्धा बघितलं होतं. त्याचा फॉर्म्युला काय? विड्थ इंटू स्पीड. स्पीड इज इन मीटर पर आवर आणि विड्थ इज इन मीटर. तर इथं स्पीड किती दिलेलं आहे? 3200 मीटर पर आवर. ओके, आणि विड्थ किती आपण कॅल्क्युलेट केली? 0.5 मीटर. काय आलं त्याचं उत्तर? 1600 मीटर स्क्वेअर पर आवर. तर त्याचं हेक्टरमध्ये केल्यानंतर 0.16 हेक्टर पर आवर. मीटर स्क्वेअरचं हेक्टरमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. आता हे झालं आपलं फील्ड कॅपॅसिटी किंवा एरिया कवर्ड इन 1 आवर. तर आपल्याला किती एरियासाठी सांगितले? 1.6 हेक्टरसाठी सांगितले. 1.6 हेक्टरसाठी किती टाइम लागेल? तर आपलं ऍक्च्युअल एरिया किती असणार आहे किंवा ऍक्च्युअल फील्ड कॅपॅसिटी किती असणार आहे? 0.16 इंटू, आता इकडे बघा टर्निंग लॉसेस सांगितले. टर्निंग लॉसेस आपल्याला काय करायचे? त्याच्या आपली इफिशियन्सी काय होणार आहे? टर्निंग लॉसेस जर 10% असेल तर इफिशियन्सी 90% असणार आहे. तर ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे? फील्ड कपॅसिटी इंटू इफिशियन्सी. म्हणजे 0.16 इंटू 90%. 90% म्हणजेच 90 डिवायडेड बाय 100. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.144 हेक्टर पर आवर. ही आपल्याला ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी मिळाली. ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी आपण कशी फाइंड केली? आपण काढलेल्या 1 आवरच्या फील्ड कपॅसिटीला इफिशियन्सीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी मिळाली. आता ही ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी जी आपल्याला मिळालेली आहे ती कशासाठी आहे? फॉर 1 आवर 0.144 हेक्टर पर आवर. म्हणजे एका आवरसाठी 0.114 हेक्टर. जर 0.144 हेक्टर जर एका आवरमध्ये कम्प्लीट करत असेल तर 1.6 हेक्टर कम्प्लीट करण्यासाठी किती आवर्स लागतील? ओके, तर त्याच्यासाठी 1.6 इंटू 1 डिवायडेड बाय 0.144 आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 11.1 आवर्स आपला आन्सर भेटून जाणार आहे. रिक्वायर्ड टाइम फॉर 1.6 हेक्टर. समजलं? इथं काय करायचं? आपल्याला टाइम रिक्वायरमेंट काढायची आहे 1.6 हेक्टरसाठी. पहिल्यांदा सर्व गिवन लिहून घेतले. गिवन लिहून घेतल्याच्या नंतर नॉमिनल विड्थ कॅल्क्युलेट केली M इंटू S करून. त्यानंतर ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी म्हणजेच एरिया कवर्ड इन 1 आवर. स्पीड इंटू विड्थ. स्पीडमध्ये त्याची व्हॅल्यू भरली, विड्थमध्ये त्याची व्हॅल्यू भरली. त्याच्यानंतर आपल्या आन्सर आला 0.16 हेक्टर पर आवर. हेक्टरमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर आता आपल्याला टर्निंग लॉसेस दिलेले आहेत. टर्निंग लॉसेस कॅन्सल करून आपल्याला इफिशियन्सी मिळते 90%. इफिशियन्सीनी मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी मिळते. म्हणजे ऍक्च्युअल किती हेक्टर एरिया कव्हर झाला 1 आवरमध्ये? 0.144. आणि जर 0.144 हेक्टर एका आवरमध्ये कम्प्लीट करत असेल तर 1.6 हेक्टर किती तासामध्ये कम्प्लीट करेल? तर तो फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. 1.6 इंटू 1 डिवायडेड बाय 0.144. 11.1 आवर
is required for 1.6 हेक्टर. ओके, 2 प्रॉब्लेम झाले. आता तिसरा प्रॉब्लेम आहे सीड ड्रिल वरती. फॉलोइंग रिझल्ट विल बी ऑप्टेन व्हाईल कॅलिब्रेशन ए सीड ड्रिल, कॅल्क्युलेट द सीड रेट पर हेक्टर. हे तुम्हाला गिवन आहे, क्वेश्चनमध्येच डायरेक्ट दिलेलं आहे की तुम्हाला कॅलिब्रेशन करत असताना हे रिझल्ट्स मिळालेले आहेत, तर त्याच्यावरून तुम्ही सीड रेट कॅल्क्युलेट करा. नंबर ऑफ फरोज आहे 10, स्पेसिंग आहे 20 सेंटीमीटर, डायमीटर ऑफ ड्रायव्हीलचं डायमीटर दिलेलं आहे 1.5 मीटर. त्यानंतर RPMs म्हणजे रिव्होल्युशन्स पर मिनिट, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किती 500, आणि सीड कलेक्टेड म्हणजे तुमच्या कंटेनरमध्ये सीड कलेक्ट केलेले त्याचं वेट सांगितलेलं आहे 20 kg. गिवन लिहून घेतले काय आहे ते सेम गिवन लिहून घेतल्यानं आपल्याला फाइंड करायचं आहे सीड रेट. सीड रेट कसा फाइंड करायचा, कलेक्टेड सीड डिवायडेड बाय एरिया. सीड रेट कशामध्ये आपल्याला दिलेला असतो, सीड रेटचं युनिट काय आहे kg पर हेक्टर. त्यानंतर आता टाइम टेकन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर इथं पहिल्यांदा W कॅलिब्रेशन केल्यानंतर आपण बघतो W कसं फाइंड करायचा, M × S. M मध्ये त्याची व्हॅल्यू घेतली 10, नंबर ऑफ फरो 10 दिलेले आहेत, आणि स्पेसिंग 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी त्याला डिवायडेड बाय 100 केलेलं आहे, आणि आन्सर आलेलं आहे नॉमिनल विड्थचं 2 मीटर. त्यानंतर सर्कम्फरन्स ऑफ व्हील. तर व्हीलचं सर्कम्फरन्स आपण कसं फाइंड करतो, पाय डी आपल्याला गिवन आहे, डायमीटर आपल्याला गिवन आहे 1.5 मीटर. पाय इज इक्वल टू 3.14 इंटू 1.5 मीटर. एरिया कवर्ड इन 1 रिव्हॉल्युशन. तर एरियासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, विड्थ इंटू स्पीड, आणि एका रिव्हॉल्युशनसाठी म्हणून त्याला काय केलेलं आहे, आपल्या व्हीलच्या सर्कम्फरन्सने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर विड्थ इंटू स्पीड इंटू सर्कम्फरन्स, तर तेव्हा आपल्याला काय मिळतं, एरिया कवर्ड इन 1 रिव्हॉल्युशन. विड्थ आपल्याला माहिती 2 मीटर, स्पीड 500 RPM, सर्कम्फरन्स काय आहे 3.14 इंटू 1.5 मीटर. हे दोन्ही एकत्र आहे सर्कम्फरन्स पाय डी. कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर मिळाले 4712.3 मीटर स्क्वेअर. ओके, हे एरिया आपल्याला मिळालेलं. तर आता एरिया तर आपल्याला मिळालेला आहे, आणि सीड रेटसाठीचं जे क्वांटिटी आहे ती आपल्याला गिवन आहे 20 kg. तर ते फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे. कलेक्टेड सीड आहे 20 kg, एरिया आहे 4712.3 मीटर स्क्वेअर. 20 डिवायडेड बाय 4712.3, आन्सर आहे 42.22 kg पर हेक्टर. समजला? तर हे झालं सीड रेट. त्यानंतर हे आपण जे आता बघितलं प्रॅक्टिकल नंबर 12 and 13, स्टडी ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल अँड कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल. तर हे 3 न्यूमेरिकल्स त्या प्रॅक्टिकलसाठी लिहायचे. समजलं? हे 3 न्यूमेरिकल्स कुठे लिहायचे आहेत, एक्सरसाइज नंबर 12 and 13. आलं लक्षात? त्याच्यानंतर अजून स्पेअर्स अँड डस्टर्स आपण पाहिलं होतं. तर स्पेअर्स अँड डस्टर्स मधले न्यूमेरिकल्स आणि त्याच्या काही टर्मिनॉलॉजीज आपण बघणार आहे. तर स्पेअर अँड डस्टर प्रॅक्टिकल नंबर 14. प्रॅक्टिकल नंबर 14 आहे स्पेअर अँड डस्टर, स्टडी ऑफ स्पेअर अँड डस्टर. तर त्याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजीज आहेत. तर काय, सक्शन कॅपॅसिटी ऑफ पॉवर स्पेअर. आपण पॉवर स्पेअर हा एक टाईप बघितला होता स्पेअरमध्ये. तर त्याची सक्शन कॅपॅसिटी असते. जेव्हा प्लंजर टाईपचे पॉवर स्पेअर आपण यूज करतो, प्लंजर टाईपचं आठवतंय का? लेक्चर झाल्यानंतर स्पेअर अँड डस्टरच्या प्रेझेंटेशनमध्ये जाऊन बघायचे की प्लंजर टाईपचा स्प्रेअर कसा होता ते, जर कुणाला आठवत नसेल तर. तर त्याची सक्शन कॅपॅसिटी काय करायची आहे, चेक करायची. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे. हा महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. Q इज इक्वल टू π/4 इंटू d² इंटू L इंटू स्मॉल n इंटू 10⁻⁻⁶. तर त्याच्यामध्ये Q काय आहे, थेरॉटिकल सक्शन कॅपॅसिटी. त्याचे युनिट आहे लिटर पर मिनिट. त्यानंतर D इज डायमीटर ऑफ प्लंजर, जे mm मध्ये सांगितलेलं आहे, मिलीमीटर. त्यानंतर L इज स्ट्रोक लेंथ, ते पण मिलीमीटर मध्येच दिलेलं आहे. त्यानंतर स्मॉल n इज स्पीड रिव्हॉल्युशन पर मिनिट.
समजलं. Q इज इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर इंटू L इंटू N इंटू 10⁶. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला काय, नेक्स्ट टर्म काय आहे, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ स्प्रेअर. तर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी हे सर्व फॉर्म्युले पाठ करायचे. व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, ऍक्च्युअल सक्शन कॅपॅसिटी डिवायडेड बाय थिअरॉटिकल सक्शन कॅपॅसिटी इंटू 100. व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ स्प्रेअर ऍक्च्युअल सक्शन कॅपॅसिटी डिवायडेड बाय थिअरॉटिकल सक्शन कॅपॅसिटी इंटू 100. त्यानंतर पंपची इफिशियन्सी, पंप जे आपण प्लंजर स्प्रेअर मध्ये जे पंप यूज केलेले त्याची इफिशियन्सी, पंप इफिशियन्सी इज इक्वल टू WHP अपॉन SHP. WHP म्हणजेच आपण वॉटर हॉर्स पॉवर डिवायडेड बाय शाफ्ट हॉर्स पॉवर इंटू 100. पंप इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आला, आपण लक्षात ठेवायचं शॉर्ट फॉर्म WHP अपॉन SHP. WHP म्हणजे वॉटर हॉर्स पॉवर आणि SHP म्हणजे शाफ्ट हॉर्स पॉवर. नेक्स्ट टर्म आहे वॉटर हॉर्स पॉवर, जे आपण आता इथं बघितलं WHP. त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिस्चार्ज इंटू हेड इंटू 9.8 डिवायडेड बाय 60 इंटू 1000. वॉटर हॉर्स पॉवर जे आहे तर त्याचा फॉर्म्युला काय, डिस्चार्ज इंटू हेड इंटू 9.8 डिवायडेड बाय 60 इंटू 100. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तो आता वॉटर हॉर्स पॉवर जे आहे ती कशामध्ये, किलोवॅटमध्ये कॅल्क्युलेट केली जाते. आता इथं जो डिस्चार्ज आहे तो लिटर पर मिनिटमध्ये असायला पाहिजे. आणि हेड, आता हेड म्हणजे काय, जेव्हा तुम्ही त्या पंपचं हेड कॅल्क्युलेट करता तर काही काही वेळी तुम्हाला गिव्हनमध्ये प्रेशर दिलेलं असतं. तर इथं हेड इज द चेंज इन प्रेशर मेजर इन हाईट ऑफ वॉटर. म्हणजेच हेड जरी दिलेलं असलं आणि तुम्हाला गिव्हनमध्ये प्रेशर दिलं असलं, प्रॉब्लेम आहे पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, तर ते प्रेशर जर दिलेलं असलं तरी तुम्ही ॲज अ हेड, म्हणजे कसं आहे, हेड इज अ चेंज इन प्रेशर मेजर इन हाईट ऑफ वॉटर. त्या स्प्रेअर मधली हाईट ऑफ वॉटर जी आहे किंवा त्या पंप मधली ती मेजर करण्यासाठी आपण प्रेशर सुद्धा आपल्याला गिव्हन केलं असेल तर तिथं आपण ते अप्लाय करू शकतो. तर हे सर्व फॉर्म्युले काय करायचे आहेत, व्यवस्थित पाठ करायचे आहेत. आणि आता त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. तर एक पहिला न्यूमेरिकल आहे ते आपण बघतोय. पहिली क्वेश्चन नीट रीड करायचं आहे. टेकिंग प्रेशर ॲज 35 kg per centimeter square, the suction volume Q is 25 liter per minute and pump efficiency is 85%. Calculate shaft horsepower. आता इथं सगळ्या टर्म्स आलेल्या आहेत, लक्षात आले. मी आता तुम्हाला टर्मिनॉलॉजी मध्ये ज्या ज्या टर्म्स सांगितल्या तर सगळ्या आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जवळपास इथं ते बरेच, तुम्हाला त्याचे जर फॉर्म्युले माहित असतील तर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे. गिवन काय काय आहे, प्रेशर, प्रेशर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं हेडसाठी प्रेशर किती सांगितलंय, 35 kg per centimeter square. सक्शन व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणजेच Q 25 लिटर पर मिनिट. आणि त्यानंतर पंप इफिशियन्सी दिलेली आहे 85%. आणि पंप इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, WHP अपॉन SHP. म्हणजे आपल्याला इथे SHP फाइंड करायला सांगितलेलं आहे. SHP कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे इथं आपण कुठले कुठले फॉर्म्युले यूज करणार, WHPचा फॉर्म्युला आहे डिस्चार्ज इंटू हेड इंटू 9.8 अपॉन 60 इंटू 100. तर डिस्चार्ज आपल्याला गिवन आहे, Q गिवन आहे 20 लिटर पर मिनिट. हेड गिवन आहे, हेड म्हणजेच आपण काय, प्रेशर गिवन आहे किती, 35 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर ते आपण WHP कॅल्क्युलेट करू शकतो, राईट. WHP कसं कॅल्क्युलेट करायचं, 25 इंटू 35 इंटू 9.8 डिवाइडेड बाय 60 इंटू 100. जे दिलेलं व्हॅल्यू आहे त्या पुट केल्यानंतर आन्सर काय येणार आहे, 1.42 किलो वॅट. WHP मिळाली. आता दुसरा फॉर्म्युला आहे पंप इफिशियन्सी इज इक्वल टू WHP अपॉन SHP. WHP माहिती आहे, पंप इफिशियन्सी माहिती आहे, तर तुम्हाला SHP काढणं सोपं आहे. तर या फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. WHP 1.42, पंप इफिशियन्सी 85 गिवन आहे आणि SHP फाइंड करायचं. समजलं. SHP इज इक्वल टू 1.42, हे 485 इथं खाली आलं आणि SHP पलीकडे गेल्यानंतर काय झालं, हे कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर 1.67 आन्सर मिळाले. SHP काय, 1.67 किलो वॅट. समजलं, सिंपल आहे, गिवन आहे. दोन फॉर्म्युले, तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ऍक्च्युली तुम्ही सगळे. तर तुम्हाला त्यातले दोन फॉर्म्युले इथे यूज करायचे. वॉटर HP फाउंड केल्याच्या नंतर तुम्हाला SHP इझिली फाइंड करता येणार आहे. समजले, प्रॉब्लेम समजतायत व्यवस्थित. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. फाइंड द सक्शन कॅपॅसिटी ऑफ पॉवर स्प्रेअर. सक्शन कॅपॅसिटीचा फॉर्म्युला इथं लागणार आहे. त्याच्यासाठी काय काय गिवन आहे, डायमीटर आहे 25 mm, स्पीड 1100 RPM, लेंथ 22 mm, त्यानंतर नंबर ऑफ प्लंजर 3. तर आता इथे बघा सक्शन कॅपॅसिटीचा फॉर्म्युला लागणार आहे. सक्शन कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपण काय बघितला, Q इज इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर इंटू L इंटू N इंटू 10⁻⁻⁶.
तर आता इथं आपल्याला काय काय गिवन आहे, डी दिलेला आहे 25 mm, एल दिलेला आहे लेंथ ऑफ स्ट्रोक 22 mm, त्यानंतर एन दिलेला आहे 1100 RPM आणि प्लंजर नंबर दिलेले. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे, डी पुट करायचे, एल पुट करायचे, एन पुट करायचं आणि कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर तुम्हाला क्यू काय मिळणार आहे 11.87 लिटर पर मिनिट. क्यू मिळालेला आहे तुम्हाला, पण इथं काय सांगितलंय, प्लंजरचे नंबर सांगितले, 3 प्लंजर आहेत. तर टोटल सक्शन कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर ह्या सक्शन कॅपॅसिटी इंटू नंबर ऑफ प्लंजर्स, क्यू इंटू नंबर ऑफ प्लंजर्स. तर 3 प्लंजर्ससाठी किती कॅपॅसिटी असणार आहे 11.87 इंटू 3 इज इक्वल टू 35.619 लिटर पर मिनिट. कळाला? क्यू चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये गिवन व्हॅल्यूज पुट केल्याच्या नंतर आपल्याला क्यू मिळालेला आहे, पण इथं 3 प्लंजर आहेत म्हणून त्याला आपण नंतर 3 प्लंजरनी मल्टिप्लाय करून टोटल सक्शन कॅपॅसिटी आपल्याला इथं मिळत आहे लिटर पर मिनिट मध्ये. समजलेत? प्रॉब्लेम समजलेत का? कोणाला काही डाऊट असेल तर ग्रुपला विचारायचंय. खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही हे प्रॉब्लेम्स लिहायचे आता व्यवस्थित, आणि लिहित असताना व्यवस्थित स्टेप फॉलो करायचे म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. तुम्हाला गिवन कंपल्सरी लिहिलं की तुम्हाला ते सोपं जाणार आहे. क्वेश्चन तुम्ही रीड करायचा, गिवन काय असेल ते लिहायचे, फॉर्म्युले कोणते लागतील त्याचे फॉर्म्युले यूज ते लिहायचे, फॉर्म्युला यूज कोणता फॉर्म्युला लागेल, व्हॅल्यू पुट करायच्या आणि तुम्हाला जे फाइंड करायला सांगितलेलं आहे ते तुम्ही फाइंड करायचं फायनल. समजलं? खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला आता सांगितले सगळे अटेंड ज्यांनी केलेले त्यांना लवकर समजतील, फॉर्म्युलेज वगैरे सांगितलेले आहेत. आता आणखी 2 प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत. आपले जे प्रॅक्टिकल नंबर 15 आहे, स्टडी ऑफ हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग मशिनरी. प्रॅक्टिकल नंबर 15 आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग मशिनरीचे आपण बघितलं त्याच्यामध्ये ना 2 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. पॉवर मूव्हर वगैरे आपण तिथं आपण पाहिले होते, तर त्याच्यामधले प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट द टोटल टाइम रिक्वायर्ड टू हार्वेस्ट 2.5 हेक्टर ऑफ ग्रास बाय मीन्स ऑफ 2 मीटर मूव्हर ऑपरेटिंग ॲट स्पीड ऑफ 4 km/h आणि फील्ड इफिशियन्सी ऑफ मूव्हर इज 80%. प्रॉब्लेम रीड केल्यानंतर लगेच गिवन लिहायचे. गिवन काय काय दिलेलं आहे 2.5 हेक्टर, त्यानंतर विड्थ ऑफ मूव्हर आहे 2 मीटर, त्यानंतर स्पीड आहे 4 km/h, फील्ड इफिशियन्सी आहे 80%. तर कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं, टोटल टाइम रिक्वायरमेंट फॉर हार्वेस्टिंग 2.5 हेक्टर. तर इथं काय करायचं, आता तुम्हाला पहिल्यांदा एका अवरसाठीचा टाइम काढायला पाहिजे, एका अवरसाठीचं एरिया कॅल्क्युलेट करायला पाहिजे. तर एरिया कवर्डचा फॉर्म्युला काय सांगितलं मग तुम्हाला मी, विड्थ इंटू स्पीड. तर इथं इफिशियन्सी सुद्धा आपल्याला दिलेली आहे, विड्थ इंटू स्पीड इंटू इफिशियन्सी. इफिशियन्सी पर्सेंटमध्ये दिलेली असते, त्यामध्ये तर डिरेक्टली काय केलेलं आहे 100 डिवाइड केलेलं आहे आणि त्यानंतर इंटू टाइम. तर हा फॉर्म्युलामध्ये काय करायचं, एरिया आपल्याला गिवन आहे 2.5 हेक्टर, विड्थ गिवन आहे 2 मीटर म्हणजेच त्याचं सेंटीमीटरमध्ये 200 सेंटीमीटर इंटू स्पीड km/h मध्ये आहे, आणि हे जे डिवायडेड बाय 100 केलेलं आहे ते काही ठिकाणी काय होतं, जेव्हा तुम्हाला जे काय म्हणतो आपण त्याला डायरेक्टच त्याचे युनिट्स काय केलेले असतात कन्वर्ट करून दिलेलं असतात, आणि कन्वर्जनसाठीचे मग ते डिवायडेड बाय 100 वगैरे येतं. तुम्हाला आता म्हणत असेल मग अशा मॅडमने सांगितलं एरिया इज इक्वल टू विड्थ इंटू स्पीड, तर तिथं 1000 कुठून आलं डिवायडेडमध्ये, तर तिथं काय केलं जातं युनिटच्या कन्वर्जनसाठी तिथं ऍडजस्टमेंट केली जाते, त्यामुळे ते 1000 काय केलेलं आहे खाली आलेलं आहे, कारण आपण इथे विड्थ कशामध्ये घेतली सेंटीमीटरमध्ये घेतली, आणि स्पीड मग अशी आपण मीटर/h मध्ये घेत होतो, इथं km/h मध्ये घेतलेली आहे. 200 इंटू 4/1000. त्यानंतर इफिशियन्सी किती दिली आहे 80, त्याला डिवाइडेड बाय 100 आणि टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आता इथं दिलेल्या फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय झालं परत काय काम करायचं भागवत मग काय तू काय भागवत आहे का प्रेझेंट? अरे ते स्प्राईट सारखं हाणलं मग एक काय तू घालत नाही का म्यूट करायचंय सुयोग भागवत, हा हे पण तोंडाचं घे ना, नाहीतर रिमूव्ह केलं जाईल.
ओके, तर या फॉर्म्युलावरून आपल्याला टाइम मिळालेला आहे. टाइम काय मिळालेला आहे 3.9 आवर्स. तर तुम्हाला इथं काय सांगितलं होतं, टाइम रिक्वायरमेंट फॉर 2.5 हेक्टर. टाइम मिळालेला आहे 3.9 आवर्स. कळालं? ह्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर किती इझी आहे. सर्व व्हॅल्यू तर गिवन आहेत आणि आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर 2.5 हेक्टरसाठी. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, झाले आता. नेक्स्ट आहे what HP will be required to pull 1.2 meter mover working at speed 4.8 km per hour if there is a load of 50 kg per meter length of mover and mechanical efficiency is 80%. इथे काय करायचं आहे, पॉवर फाइंड करायची आहे. किती HP चा मूवर आपण इथे यूज करणार. व्हॉट HP विल बी रिक्वायर्ड. तर गिवन काय काय, विड्थ आहे मूवरची 1.2 मीटर, स्पीड आहे 4.8 किलोमीटर पर आवर, लोड आहे 50 kg पर मीटर, त्यानंतर मेकॅनिकल इफिशियन्सी दिलेली आहे 80%. टोटल लोड कसा कॅल्क्युलेट करायचा. लोड किती सांगितली इथं 50 kg पर मीटर. तर तुम्हाला टोटल लोड काढायचं असेल तर विड्थ इंटू लोड. विड्थ किती दिलेली आहे 0.2 मीटरसाठी. मग 0.2 मीटरसाठीच लोड फाइंड करायला आपण त्याला 0.2 इंटू 50 करणार. इथं टोटल लोड कसा फाइंड करायचा 50 इंटू 1.2 आणि त्याचा आन्सर काय आला 60 kg. म्हणजे आपल्याला टोटल लोड मिळाला 60 kg. मग आता फॉर्म्युला काय आहे पॉवरचा. टोटल पॉवर इज इक्वल टू ड्राफ्ट इंटू स्पीड डिवायडेड बाय 270. ड्राफ्ट इंटू स्पीड डिवायडेड बाय 270. ड्राफ्ट म्हणजेच लोड, इथं कन्फ्युजन करायचं नाही आहे नावामध्ये. ड्राफ्ट म्हणजेच लोड. तर लोड किती 60 kg. स्पीड किती गिवन आहे 4.8 kg मीटर पर आवर. 60 इंटू 4.8 डिवायडेड बाय 270. आन्सर आहे 1.066 HP. 1.066 HP चा पॉवर आपल्याला HP ची पॉवर इथं लागणार आहे. पण आपल्याला इथे इफिशियन्सी सुद्धा दिलेली आहे, मेकॅनिकल इफिशियन्सी. तर आपल्याला ऍक्च्युअल पॉवर काढण्यासाठीचा फॉर्म्युला असा आहे, पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी. HP रिक्वायर्ड टू पुल मूवर, पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी. तर गिवन पॉवर किती आहे 1.066 डिवायडेड बाय 80% इफिशियन्सी. 80% म्हणजेच 80 डिवायडेड बाय 100. 80 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.8. 1.066 डिवायडेड बाय 0.8 इज इक्वल टू 1.33 HP. तर तुम्हाला ऍक्च्युअल 1.33 HP चा मूवर इथं यूज करावा लागणार आहे. समजलं? फॉर्म्युलाज व्यवस्थित लक्षात ठेवायचे. टोटल पॉवरचा फॉर्म्युला आहे ड्राफ्ट इंटू स्पीड अपॉन 270. फॉर्म्युलानुसार तिथे युनिट्स दिलेले आहेत बघा. काय डाऊट असतील तर ग्रुपवरती विचारा. आणि हे प्रॉब्लेम्स आता मी प्रेझेंटेशन सेंड केल्यानंतर प्रॉब्लेम्स लिहून काढा. प्रत्येक प्रॅक्टिकलचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, सगळेच सरसकट एकत्र लिहू नका. तीन प्रॅक्टिकलसाठी आज मी तुम्हाला सांगितलं. प्रॅक्टिकल नंबर 12 आणि 13, त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 14 आणि प्रॅक्टिकल नंबर 15 साठीचे प्रॉब्लेम्स इथं दिलेले आहेत. ते व्यवस्थित लिहायचे आहेत. सेपरेट पेजवर लिहा आणि नंतर तुमची ती फाईल जे बनवली असेल ना तुम्ही प्रॅक्टिकल मॅन्युअलची, तर त्याच्यामध्ये हे न्यूमेरिकल्स ऍड करून द्या. काय डाऊट असेल तर तुम्ही मला ग्रुपला विचारू शकता. कोणती स्टेप समजली नसेल तर ग्रुपला विचारू शकता. फॉर्म्युले जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत. काही समजत नसेल तर विचारायचे. व्हिडिओज ऑन करा. समजलेत का प्रॉब्लेम्स? SR 55 समजले का? अनम्यूट करायचंय. अरे इथं नाव घेतल्यानंतर नंबर हे अनाउन्स केल्यानंतर तुम्हाला अनम्यूट करून काहीतरी रिस्पॉन्स द्यायचा आहे. यस मॅम. किंवा चॅट बॉक्स मध्ये. ओके ठीक आहे. कोणाला समजलं नाही असं कोणी आहे का? अवघड वाटले का कोणाला प्रॉब्लेम्स?
हा ही स्टेप समजली नाही मॅडम, हा प्रॉब्लेम समजला नाही, असं आहे का कुठल्या प्रॅक्टिकल मधलं? सीड ड्रिलवरचं समजलं नाहीये, हार्वेस्टिंगचं समजलेलं नाहीये, स्प्रेअरचं समजलेलं नाहीये, आहे का कोणी? व्हिडिओ ऑन ठेवायचं.